हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? नमस्कार, मजेतच असतील. मला आज जायचं आहे ऑर्डरला. तर आज 4 बायांची हेअर कटिंग आहे, तर त्यांना बटरफ्लाय हेअर कटिंग करायची. तर मी काही छान दिसत नाही आहे, तर मी आता रेडी होते. मी तुम्हाला दाखवते की माझ्या फेसला काय काय अकॉर्डिंग काय छान एकदम त्या प्रकारे मी लावणार आहे. पॉन्ड्स क्रीम घेतली मी सर्वात अगोदर, मॉइश्चरायझर क्रीम असतं ते, तर ते अप्लाय करून घेणार आहे मी. तर बाहेर जाताना आपली स्किन ड्राय होते, फाटते, त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर क्रीम लावावं लागतं. क्रीम लावून घेतली, त्यानंतर मग आपल्याला छान प्रकारे मसाज करून क्रीम लावून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशी मसाज करते, अशा या अकॉर्डिंग आपल्याला मसाज करायची. तर त्यानंतर मी घेतलं आहे स्पिन्स बेबी क्रीम, म्हणजे स्पिन्स बेबी फाउंडेशन क्रीम. तर मी थोडी बाहेर जाताना फाउंडेशन क्रीम लावतेच, कारण त्याने चेहऱ्याला ग्लो येतो आणि डोळ्याखालचे डार्क सर्कल्स दिसत नाही. तर मला तर जास्त डार्क सर्कल्स आहेत नाही, तरी पण मी लावते, मला छान वाटतं म्हणून. तर अशा पॉईंटनुसार आपल्याला फेसवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडरने पूर्ण डिप करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण माझी स्किन किती ड्राय आहे, तर पूर्ण फाउंडेशन माझ्या फेसवरती अप्लाय होतो आहे हळूहळू. तर तुम्ही बघू शकता काही डाग वगैरे दिसत नाही फाउंडेशनचे. तर त्यानंतर मी घेते पावडर. तर पावडर मी घेतलं आहे तोच स्पिन्स बेबी पावडर घेतलेला आहे, त्याच कंपनीचा. तर तुम्ही मिशोवरती पाहू शकता, मिशोवरतून परचेस करू शकता दोघं पण आयटम. तुम्ही कलर पाहू शकता पावडरचा कसा आहे, आणि पावडर पण आपल्याला अशा अकॉर्डिंग लावायचं आहे की ते बरोबर बसेल फेसवर. तुम्ही पाहू शकता. आणि कोणी असं लावतं हे रॉंग आहे, मी जसं लावलं आहे ते राईट आहे. अशा प्रकारे आपल्याला पावडर अप्लाय करून घ्यायची. पावडर अप्लाय केल्यानंतर बाकीची पावडर निकवर लावून घ्यायची आहे, आणि ती पण पावडर पण आपल्याला थोडं मसाज करूनच लावायची आहे, म्हणजे ती पावडर बरोबर फेसमध्ये अप्लाय होते छान प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता लिप्सच्या आजूबाजूला पण दिसत नाही, कोणाकोणाचे डार्क्स दिसतात, ड्राय होऊन जातं पावडर पण. तर तुम्ही पाहू शकता अशा मसाज केल्या प्रकारे आपल्याला पावडर लावून घ्यायची आहे, तर छान प्रकारे अप्लाय होते. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे अप्लाय झालेली आहे. तर आता मी लिपस्टिक घेतलेली आहे, ही पण मी मिशोवरती नाही तर ॲमेझॉनवरती आहे, ॲमेझॉनवरून घेतली आहे. तुम्ही परचेस करू शकता, खूप कमी प्राईसमध्ये मिळते. तर तुम्ही पाहू शकता मी रेड डार्क शेड घेतलेला आहे. तर आता मी माझा फायनल लुक दाखवते. तर आता ऑर्डरला जायसाठी निघते मी. तुम्ही बघू शकता माझा फायनल लुक एकदम बेस्ट झाला आहे. तर आता मी निघते आणि व्हॅनिटी भरते. तर चला मी दाखवते व्हॅनिटी. आपण व्हॅनिटी भरून घेऊ, जे आपल्याला हेअर कटिंगसाठी काय काय लागणार आहे. कस्टमरची डिमांड आहे की त्यांना बटरफ्लाय हेअर कटिंग पाहिजे. बटरफ्लाय हेअर कटिंगच्या हिशोबाने त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला आपली व्हॅनिटी भरावं लागेल. तर चला दाखवते की काय काय घेऊन चालली आहे. तर ही माझी व्हॅनिटी बॉक्स आहे, तुम्ही पाहू शकता व्हॅनिटी बॉक्स आहे. पण सॉरी, जरा इचक वाचक झालं आहे ते सामान. तर एक मिनिट मी पकडते बरोबर. तर आपल्याला टेलकोम घ्यायचा आहे, एक टेलकोम, आणि अजून एक जाड मधून टेलकोम, सीझर, पाहू शकता. तर यामध्ये मी माझे हेअर क्लिप्स ठेवले होते. 2 हेअर क्लिप्स घ्यायचे आपल्याला. तर हेअर क्लिप्स झाले. आपल्याला ही एक व्हॅनिटी झाली. दुसरी व्हॅनिटी दाखवते. व्हॅनिटी आहे, तर आपल्याला यामधून पण ड्रायर, स्ट्रेटनर घ्यायचं आहे. रोलर घेऊन घ्यायचं. काही राहिलं तर पाहावं लागेल. आणि 2 ग्लव्स घेऊन, कारण सेफ्टी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. 2 ग्लव्स घेऊन घ्यायचे. इतकं सामान आपल्याला घेऊन जायचं. बिट्टू नुसतं मस्ती करत राहतो, मला काहीच काम करू देत नाही बरोबर. तर
पाहू शकता तुम्ही बघा. तर मी सध्या आता माझ्या आहोंचा वेट करते, कारण तेच तर आपले कॅमेरामॅन आहेत ना, तेच आपले व्हिडिओज काढतील. तर अजून ते आले नाही आहे. तर कस्टमरने आपल्याला 3-3:30 वाजेपर्यंत बोलवलं होतं. तर बघू माझे नवरोबा येतात तोपर्यंत वेट करू आणि भेटूया. तर चला माझे आहो आले, तर आता आम्ही निघतोय. तर हा बघा आपला बिट्टू कसा एकदम तुम्हाला माहीत असेल की नुसतं मस्तीच करत राहतो. तर आता आम्ही निघालोय. तो बघा कसे नजारे बघत बघत चाललाय. तर आपल्या बस स्टँडवर तर खूपच ट्रॅफिक असते, त्यामुळे मी बोलत होते त्यांना फास्ट चाला. तो बघा हा माकड कसा बसलाय पाय टाकून. किती क्यूट दिसते ना आपला पिट्टू. तो आहे ना घडी त्याच्या पप्पांच्या नुसतं घडी हाताच्या खालून असं बघत होता त्यांना. पप्पा काय करताय. हे इकडे 3-4 कुत्रे होते ब्लॅक कलरचे, त्यांना बघून नुसतं ओरडत होता तो. पण मी आवाज काही दाखवला नाही, पण ओरडत होता खूप. आणि त्याला खूप छान वाटतं. गाडीवर देते मी त्याला. तर इकडे गौमाता दिसली होती आपल्याला, जय गौमाता. इकडे खूप गौमाता होते. समोरून पण एक येते, तुम्ही पाहू शकता. 15 बंगल्याच्या ठिकाणी चाललोय. आता मी पोहोचली माझ्या माहेरी गोलानीमध्ये. मी याची पण लोकेशन तुम्हाला टाकेलच. तर मला खूप छान वाटतं मी माहेरी आली. तर माहेराच्या बाजूलाच ते कस्टमरचं घर होतं, म्हणजे माझ्या आईचं घर. आणि त्यांच्या घरी बसली आहे, पण अजून त्यांची बहीणच आली नव्हती. तर आम्ही वेट केलं. हे काका आहेत, त्यांचं घर बघा किती छान आहे. तर हे आपले बाबासाहेब आपल्याच कास्टचे असतात. तर तुम्ही पाहू शकता ते क्लायंट आले आहेत. बिफोर शूटिंग काढली मी त्यांची. तर तुम्ही पाहू शकता त्यांचे केस कसे आहेत. त्यांना करायची होती बटरफ्लाय कट विथ लेअर. तर मी इकडे स्टार्ट केली आहे. ते बोलत होते की जरा इतके छान केस होते त्यांचे, इतके लांब केस होते, त्यांनी छोटे करायला लावले खूप. मग मी त्यांची केली आहे. तरी आता सध्या मी इकडे लेअर करते. नंतर मग खालचे जे फिनिशिंग असते ना ते देते. बघू शकता तुम्ही फिनिशिंग कशी दिली जाते. तर खूप अशी छान प्रकारे आपली बटरफ्लाय हेअर कट झाली होती. तर आता मी ड्रायर आपलं राऊंडर कोम असतं त्याने मी राऊंड करून घेते केसांना. शेवटचे केस थोडे राऊंड केले. त्यानंतर मग जास्त वॉटर मारलं स्प्रे बॉटलने. मग त्यानंतर मी जास्त फ्लेमवरती आपला ड्रायर मारून घेतला. तर तुम्ही पाहू शकता ड्रायरने किती छान लुक आला आहे केसांना. वाटते की नाही बटरफ्लाय हेअरस्टाईल तर इतकी छान वाटत होती. माझ्या क्लायंटला पण खूप आवडली होती खूप. तर पाहू शकता तुम्ही किती छान आली आहे ती. शेप बघा तुम्ही वरचा. अशा प्रकारे आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तर आता आम्ही निघतोय घरी. बाय. तर आता आम्ही निघालोय. हे आहे तनारिका हॉटेल आणि हा आहे आपला बिट्टू आणि हे आहेत माझे आहो. तर चला निघालोय. माझी खूप पाणीपुरी खायची इच्छा होती, तर मी आहोंना बोलत होते आहो पाणीपुरी खायचं आहे. तर आम्हा दोघांना ते पाणीपुरी खायला घेऊन गेले. पाणीपुरी खाल्ली आणि नंतर भेळ पार्सल घेतली. तर ह्याला खाली उतरायचं होतं, पण मी काही उतरू दिलं नाही त्याला. पण आता पोचले आम्ही घरी. चला आतासाठी बस इथेच थांबू आपला व्लॉग. नेक्स्ट व्लॉग काढेल तर तुम्हाला नक्की नोटिफिकेशन येईल. बाय.